हाय, आज आपण ब्रेड पकोडा करणार आहोत. याला नाशिकमध्ये पाववडा म्हणतात. तुम्ही काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत, ज्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओव्याची पानं, थोडंसं जिरं आणि पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेतली. त्यासाठी डाळीचं पीठ चाळून घेतले, त्यामध्ये ही पेस्ट आणि हळद घालून चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे. नंतर मिक्सरचं भांडं धुवून ते पाणीसुद्धा आपण यामध्ये वापरलं आहे. पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण आपल्याला हे पीठ इतपत पातळ हवं आहे. हे पीठ भिजवून झालं की 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी 2 चमचे गरम तेल घालायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये ब्रेड स्लाइस डीप करून घेऊन पूर्ण तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनिटात हा वडा फुलतो. त्यानंतर त्याला पलटवून दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आणि तळलेल्या मिरचीबरोबर सर्व करायचे. थँक्यू.